नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेले 2-3 दिवस म्हणजे सोमवारपासून आपण विविध बातम्यांच्या माध्यमातून बघतोय की नेपाळमध्ये जे काही तरुण पिढीनी, जेन झीनी टू बी एक्झॅक्ट, जे काही आंदोलन उभं केलेलं आहे, त्या आंदोलनामुळे तिकडचं सरकार हललेलं आहे. तिकडचं पार्लमेंट त्यांनी जाळून टाकलेलं आहे. सरकाराच्या प्रत्येक सरकारी मंत्र्यांच्या घरावर त्यांनी हल्ला केलेला आहे, घरं जाळून टाकलेली आहेत. एवढंच नव्हे तर फायनान्स मिनिस्टरला पळवून मारलेला आहे. हा सगळा काय प्रकार सुरू आहे? आणि आधी आपल्याला फक्त सांगण्यात येत होतं की सोशल मीडियाचे जे ऍप्स आहेत, 26 ऍप्स, ज्याच्यात युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे सगळं बॅन केल्यामुळे हे आंदोलन जेनझीचं सुरू झालेलं आहे. पण तसं नाहीये. याच्या मागे खूप काही दडलेलं आहे, खूप सारं फ्रस्ट्रेशन आहे, खूप सारे नेपाळमध्ये झालेले स्कॅम्स आहेत आणि त्या स्कॅमच्या विरोधात आवाज उठवलेला आहे जेन झीनी. ज्या जेन झीला नेहमी असं चिडवलं जातं की असं त्यांच्याबद्दल अशी म्हण आहे इंग्लिशमध्ये की जेन झी आर बॉर्न विथ गोल्डन स्पून. ते का? कारण त्यांचा जेव्हा जन्म झाला, म्हणजे जेन झी केव्हापासून होतं, 97 पासून 2013 पर्यंत, तो त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा टेक्नॉलॉजी तशी पण खूप चांगली प्रोग्रेस झाली होती. इंटरनेट आलेलं होतं. आपल्याकडे थोडं उशिरा आलं भारतात, पण जिकडनं हे सगळे शब्द आलेले आहेत तिकडे हे सगळं वेस्टर्न कंट्रीजमध्ये तिकडे इंटरनेट तर त्या सुपरफास्ट होतच. त्याचबरोबर चांगल्या गाड्या, चांगले मॉल्स हे सगळं उभे राहिले होते. एसी, फ्रीज सगळं त्यांना सुखसोयीनी भरलेलं जेन झीला आयुष्य मिळालं होतं. त्यामुळे जेन झी या आंदोलना आणि या सगळ्या फंदात कधी पडणार नाही असं खूप जणांचा समज होता. बट फक्त नेपाळ नाही तर जर तुम्हाला आठवत असेल की 2022 साली श्रीलंके सरकार विरोधात सुद्धा हाच जेन झी उतरला होता. खूप तीव्र आंदोलन त्यांनी तेव्हा सुद्धा केलं होतं. कारण तुम्हाला आठवत असेल की तिकडे महागाई खूप वाढली होती आणि पेट्रोलचे भाव, साधा पाव घ्यायला सुद्धा तिकडे रांगेत उभं राहावं लागत होतं. पावाचे सुद्धा किमती खूप वाढल्या होत्या. कॉमन लोकांना खाणं पिणं मुश्किल झालं होतं, एवढी तिकडे महागाई झाली होती. तेव्हा जेन झी रस्त्यावर उतरली आणि तेव्हाचे तिकडचे जे प्रेसिडेंट होते, गोटाबाया राजपक्षे, त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2 वर्षाआधी म्हणजे 2023 साली बांगलादेशमध्ये तिकडच्या स्टुडंट्सनी आंदोलन केलं रिझर्वेशनच्या अगेन्स्ट. कारण सरकारचं असं म्हणणं होतं की बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या वेळेला जे लोक शहीद झालेत किंवा ज्या लोकांना काही गंभीर आजारपण झाली असेल त्यांच्या परिवारातल्या लोकांना रिझर्वेशन थ्रू, आरक्षणात थ्रू नोकऱ्या मिळाव्यात, त्यांना तेवढ्या सवलती दिल्या जाव्यात. त्याच्यावर बाकीचे बांगलादेशी स्टुडंट्स भडकून त्यांनी नेपाळमध्ये सेम पार्लमेंट जाळून टाकलं, सगळ्या मंत्र्यांची घरं जाळून टाकली. त्यानंतर 5 ऑगस्ट 2024ला, कारण स्टुडंट्सना असं वाटत होतं की आमचा जो हक्क आहे, आम्हाला जे मेरिटवर सगळं मिळायला हवं सगळ्यांनाच, ते फक्त आणि फक्त एक कोणतरी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झाला किंवा काय झालं तर त्याच्या नातेवाईकांना का, त्याच्या पुढच्या पिढीला का, मग आम्ही काही इकडे फक्त झक मारत बसायचं का, असं त्यांच्या बांगलादेशी स्टुडंट्सचं म्हणणं होतं. आणि या आंदोलनानंतर 5 ऑगस्ट 2024ला तिकडची जी पंतप्रधान होती त्यावेळीची, शेख हसीना, हिला पळून जावं लागलं. आपल्याकडे एक तर महागाई तर वाढतेच आहे श्रीलंकेप्रमाणे, त्याच्यावर आपण काही बोलणार नाही. मी काही सोशल मीडियावर बोलायला गेलो तर मला काही जण बोलतात, हा तुझा काही प्रांत नाही, तू याच्यामध्ये पडू नकोस. बरं, मी आत्ता जी विरोधी पक्ष आहे त्याचं मी सी सुद्धा काढत नाही, कारण त्याचं इनिशियलचं सी आहे. तरी काही लोक लांबच्या लांब यांनी काय केलं, काँग्रेसनी काय केलं, यांनी काय केलं, ते असं काय पाठवत राहतात. तो माहिती नाही त्यांचं काय म्हणणं आहे. आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा आता मराठा आंदोलन झालं तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतं की माझा स्वतःचा विश्वास आहे की सगळी आरक्षण काढून टाका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा असं म्हणणं होतं की आरक्षण फक्त ठराविक वर्षांपर्यंत राहू दे, त्यानंतर ते विड्रॉ करा. पण वोट बँकच्या नादात आपण ते विड्रॉ अजिबात केलं नाही. आणि आता तर आपण आरक्षणावर आरक्षण असं वाटत सुटलेलो आहे. आता सुद्धा मंजूर केलंय ते, बट ते फक्त गाजर दाखवलंय आणि किती ते इम्प्लिमेंट होणार आहे याच्याबद्दल जरा शंकाच आहे. सो या 2 देशांचं आपण बघितलं की जेन झीच्या या आंदोलनामुळे कसं सरकार बदललं, म्हणजे श्रीलंका आणि बांगलादेशचं. आणि आता आपण नेपाळबद्दल बोलणार आहोत. नेपाळमध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे. आधी होम मिनिस्टरने रिझाईन केलं आणि आता तिकडच्या पंतप्रधानांनी सुद्धा, प्रेसिडेंटनी सुद्धा रिझाईन केलेलं आहे. सो पुन्हा एकदा तिकडे सरकार चेंज होणार आहे. आणि तिकडे मी माझ्या नेहमी याच्यात बोलतो की तुम्ही धर्मावर वोट करू नका, त्याच लोकांना वारंवार निवडून आणू नका. तू भले कुठल्याही जातीचा असशील,
तू जर काम केलं नाहीस तर मी, जरी मला ते पटत नसेल तरी मी समोरच्या पक्षाला, विरोधी पार्टीला मत देईन. आणि याचं उत्तम उदाहरण आपण नेपाळकडनं घेऊ शकतो, कारण मागच्या 16 वर्षात नेपाळमध्ये आलेलं हे 13वं सरकार आहे. आपल्याकडे एकच सरकार 16 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षात, तुम्ही ते कुठल्या पक्षाचे असेल त्या हिशोबाने घ्या. सो अशी चालत राहतात. तिकडे तसं नाहीये. तिकडे जर तुम्ही काम केलं नाहीत, कारण तिकडे बेरोजगारी, महागाई, खाण्यापिण्याचे प्रश्न हे सगळं आहे. आणि असं सगळं असताना जर तुम्ही त्या नेपाळच्या लोकल्सचं काम केलं नाही तर तिकडे सरकार पाडली जातात आणि समोरच्याला संधी दिली जाते. नेपाळला आत्ता जो आउटबर्स्ट झालेला आहे त्यामागे हळूहळू हा आउटबर्स्ट होत गेला. आणि सगळ्यात पहिला जो तिकडे मोठे मोठे स्कॅम झाले त्यातला एक स्कॅम झाला 2021 साली, ज्या स्कॅमचं नाव होतं गिरी बंधू भूमी स्वॅप स्कॅम. त्या स्कॅम मध्ये असं म्हटलं जात होतं की 54,600 करोडचा तो घोटाळा होता. इमॅजिन करा, म्हणजे मला तर शून्य पण माहिती नाही त्याच्यामध्ये किती असतील. त्यानंतर 2023 साली ओरिएंटल कॉर्पोरेटिव्ह स्कॅम, याच्यात 13,600 करोडचा तो घोटाळा होता. आणि आता 2024 साली कॉर्पोरेटिव्ह स्कॅम झाला, ज्याच्यात 69,300 करोडचा तो घोटाळा होता. इकडनं हळूहळू सरकारच्या अगेन्स्ट ती जी व्हॉल्कॅनो जो इरप्ट व्हायचा होता तो आय थिंक कुठेतरी या माध्यमातून झाला आणि त्याचा एक ट्रिगर पॉइंट निघाला 26 ऍप बॅन करण्याचा. आता ते 26 ऍप बॅन का केले? फक्त तोच एक ट्रिगर पॉइंट होता का? तर नाही, अजून एक ट्रिगर पॉइंट होता या सगळ्या आंदोलनाबद्दल. तर ते मी तुम्हाला सांगतोच पटकन. पण आपण हे जे जेन झी किंवा आतापर्यंत प्रत्येक जनरेशनला आतापर्यंत 7 जनरेशन असे काउंट केलेले गेलेले आहेत. त्या 7 जनरेशनची माहिती मी तुम्हाला पटापट देतो की त्यांना ती टर्म का दिली गेली होती. जर तुम्हाला हा पार्ट स्किप करायचा असेल तर 1-2 मिनिटं पुढे जाऊन स्किप करा. सगळ्यात पहिला जो जनरेशन आला तो होता 1901 to 1927 पर्यंतचा. आणि त्या जनरेशनला म्हटलं जात होतं द ग्रेटेस्ट जनरेशन ऑफ ऑल टाइम, GOT सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर ते का म्हटलं जात होतं? कारण तेव्हा परिस्थिती सगळ्यांचीच खूप बिकट होती, खूप वाईट होती. भूकमारी होती, आजारपण होती, काय काय सगळे रोग पसरत होते सगळीकडे, युद्ध चालू होते, अनएम्प्लॉयमेंट होतं, सगळं जे काही तुम्ही जेवढं डिझास्टर गोष्टी विचार करू शकता त्या गोष्टी तेव्हा होत होत्या. पण त्या सगळ्या गोष्टींना फेस करून, स्ट्रॉंगली फेस करून ती जनरेशन पुढे गेली आणि स्वतःचा संसार सुद्धा वाढवला त्याबरोबर. त्यामुळे त्यांना ग्रेटेस्ट जनरेशन ऑफ ऑल टाइम म्हटलं जातं. नंतर 28 पासून 45 पर्यंत म्हणजे 1928 ते 1945 जी जनरेशन आली त्याला सायलेंट जनरेशन असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण ही जनरेशन जी आहे ती फक्त आणि फक्त जास्त करून गुलामीमध्ये गेली. जास्त करून सगळं गुलामी जे काय होतं त्याला सरकार होतं ते ब्रिटिश सरकारच होतं सगळीकडे. वर्ल्ड वॉर चालू होता आणि या सगळ्या गोष्टींना खूप शांतपणे, निमूटपणे, काही ठराविक लोक सोडून जे रिबेल सुद्धा करत होते, बट तरी सुद्धा मॅक्सिमम लोक हे सगळं सहन करत असल्यामुळे या जनरेशनला सायलेंट जनरेशन म्हणून सांगण्यात आलं. त्यानंतर 1946 पासून 1964 पर्यंतची जी जनरेशन होती त्याला बेबी बूमर जनरेशन म्हटलं जात होतं. का म्हटलं जात होतं? कारण ऍटम बॉम्बचा आविष्कार सुद्धा तेव्हा झाला. टेक्नॉलॉजी वाईज लोक एक नवीन नवीन गोष्टी इन्व्हेंट करायला लागल्या त्यामुळे. आणि यांना पायोनियर्स नाही, यांना नाही, टेक्नॉलॉजी वाईज लोक खूप नवीन नवीन गोष्टी इन्व्हेंट करायला लागल्या त्यामुळे यांना बेबी बूमर जनरेशन म्हटलं जातं. त्यानंतर 1965 पासून 1980 पर्यंत जी जनरेशन होती त्या जनरेशनला जेन एक्स म्हणून म्हटलं जातं. आणि आधीच्या जनरेशननी जे टेक्नॉलॉजीचं इन्व्हेन्शन जे करून ठेवलंय त्याला जास्तीत जास्त बेटर कसं करू शकतो याच्यावर या जनरेशनचं भर होता. आणि या जनरेशनला पायोनियर्स ऑफ द मॉडर्न वर्ल्ड म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. 65 to 80 पर्यंतची जनरेशन होती ती. मग 81 to 96 ची जी जनरेशन होती त्यांना मिलेनियल्स जनरेशन असं म्हटलं जातं. कारण मॅक्सिमम चेंजेस या जनरेशननी, मी स्वतः या जनरेशनचा आहे, सो मॅक्सिमम चेंजेस जे टेक्नॉलॉजी वाईज असतील आणि त्याचबरोबर एक नवीन मिलेनियम मध्ये आपण एंटर करणार होतो त्यामुळे या जनरेशनला मिलेनियल्स जनरेशन म्हणून म्हटलं जातं. मग 97 पासून 2012 जनरेशन झी, ज्याला बॉर्न विथ गोल्डन स्पून असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मग 13 पासून 25 पर्यंत जनरेशन अल्फा, जी आता जेमतेम 12-1 वर्षाची असेल. ती आता काही सोशल मीडियावर कदाचित आंदोलनं करत असतील पण आता रस्त्यावर उतरण्याची जी धमक आहे ती जेन झी मध्येच आहे. आता येऊया नेपाळचे. मी तुम्हाला ते 3 स्कॅम सांगितलेलेच आहेत.
त्याचबरोबर अजून एका तिकडे बड्या मंत्र्याच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये जो झालेला खर्च बघून म्हणजे आता तुम्ही कम्पेअर करा महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाची त्याची लग्न होतात, सगळ्या राजकीय पुढाऱ्यांची, वाळू माफियांची आणि अजून पण काय काय असेल किंवा बिझनेसमॅनची ज्या प्रकारे लग्न होतात तसंच लग्न थाटामाटात तिकडे सुद्धा चाललं होतं. त्याचा खूप शो ऑफ चालला होता. कुठेतरी ते या जेन झीला हे शो ऑफ पटत नव्हतं. एवढा पैसा यांच्याकडे आला कुठून असा प्रश्न प्रत्येक जण तिकडच्या सोशल मीडियावर विचारत होता. आणि या लग्नासाठी तिकडच्या गव्हर्नमेंटनी ट्रॅफिक 6 तास थांबवून ठेवलं होतं. तिकडे जेव्हा सगळे खोळंबले होते 6-7 तास, त्यांना सोडलं जात नव्हतं. का? कारण इकडे एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न चालू आहे म्हणून. तेव्हा मग या सगळ्या लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात केली. आणि व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी असं त्यांचा राग, त्यांचा रोष व्यक्त केला आणि असं सांगितलं की हे मंत्र्याच्या मुलीसाठी चाललेलं आहे आणि हे अतिशय वाईट प्रकार आहे. जेव्हा ही गोष्ट हळूहळू नेपाळ त्या सरकारच्या लक्षात आली की सोशल मीडियावर आपल्याच सरकारच्या मंत्र्याला टार्गेट केलं जात आहे, त्याच्या लग्नाला टार्गेट केलं जात आहे, तेव्हा या लोकांनी ठरवलं की आता सोशल मीडियावर आपल्याला थोडा आपला धाक असला पाहिजे, आपल्या सरकारला तो कंट्रोल असला पाहिजे सोशल मीडियावर. त्यामुळे तिकडच्या गव्हर्नमेंटनी काय केलं की हे जे सगळे सोशल मीडिया ऍप्स होते म्हणजे फेसबुक, ट्विटर, इन्स्टा आणि सगळ्यांना एक नोटीस पाठवली. आणि त्या नोटीसमध्ये ही नोटीस पाठवली होती 28 ऑगस्ट 2025 ला. आणि त्या नोटीसमध्ये डेडलाईन दिली होती डिसेंबर 2025 पर्यंत. त्या नोटीसमध्ये त्यांना सांगण्यात आलं होतं की डिसेंबर पर्यंत एका आठवड्यात तुम्ही आम्हाला उत्तर द्यायचंय आमच्या या नोटीसचं. ती नोटीस होती की प्रत्येक या सोशल मीडिया ऍप्सनी आमच्या नेपाळमध्ये रजिस्टर करायला हवं, त्याचं रजिस्ट्रेशन नेपाळमध्ये व्हायला हवं, नेपाळमध्ये त्याचं ऑफिस असायला हवं, त्याचे कर्मचारी असायला हवेत आणि हे सगळं जे आहे ते आमच्या कंट्रोलमध्ये असेल. जेव्हा आम्हाला वाटेल की आमच्या विरोधात काही बोललं जात आहे तेव्हा आम्ही त्या गोष्टी करू शकू. जे आता आपल्याकडे आरामात होते तो ते फोर्स करत होते, आपल्याला फोर्स करायला लागत नाहीये, आपण गपचूप सगळं सहन करतोय आणि गपचूप सगळं त्यांची कामं चालू सुद्धा आहेत. सो हे सगळं झालं तर कुठल्याही मोठ्या सोशल मीडिया ऍपनी काहीही रिस्पॉन्स दिला नाही एक्सेप्ट फॉर टिकटॉक. कारण टिकटॉक आणि नेपाळचे चांगले संबंध आहेत त्यामुळे टिकटॉकने लगेचच त्यांना रिप्लाय केलं. पण बाकी कोणीही त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. आता याच्यावर राग म्हणून त्या गव्हर्नमेंटनी 4 सप्टेंबरला जवळजवळ सोशल मीडियाचे 26 ऍप्स, टिकटॉक सोडून बाकी सगळे 26 ऍप्स बॅन करून टाकले, ब्लॉक करून टाकले. आणि त्या ब्लॉक करण्यामागचं कारण म्हणजे की तिकडे एक तर ते प्रत्येक नागरिकांनाच दोष देत होते की नागरिक आमच्या सरकारच्या विरोधात नको त्या गोष्टी सोशल मीडियावर पसरवत आहे, जे खोटं आहे. त्यांचं कॅम्पेनिंग आमच्या विरोधात चाललेलं आहे जे अतिशय खोटं आहे. आणि ते कॅम्पेनिंग काय होतं तर त्या कॅम्पेनिंगचं नाव होतं जे तिकडच्या जेन झीनी ते कॅम्पेनिंग उचललं होतं, त्या कॅम्पेनिंगचं नाव होतं नेपो बेबीज. आपल्याकडे काय नेपो बेबीज फक्त इंडस्ट्रीच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं कारण ते खूप सॉफ्ट टार्गेट असतात म्हणून. कोणाही मध्ये धमक नाहीये आपल्या जेन झी मध्ये. ते आता माझ्या याच्यावर पण कमेंट बॉक्समध्ये मे बी बोलतील तू स्वतः नेपो किड आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. बट आपल्या राजकारण्यांबद्दल बोलायची कोणाचीही हिंमत नाहीये. आपले बीसीसीआय वर जे आता बसलेले आहेत प्रमुख त्यांना साधं इंग्लिश बोलता येत नाही, साधं हिंदी बोलता येत नाही आणि त्यांना तिकडे मेन खुर्चीवर बसवून ठेवलेलं आहे. असे अनेक उदाहरण आहेत, फक्त एकच नाही. सो अशा या नेपो बेबीजच्या विरोधात तिकडच्या लोकांनी सरकारमध्ये जे नेपो बेबीज बसलेले आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. का? कारण त्यांनी एक असं लिस्ट बाहेर काढली, हे स्वतःहून नागरिकांनी केलेलं आहे. आणि त्या लिस्टमध्ये होतं की सरकारमध्ये येण्याच्या आधी, मिनिस्टर व्हायच्या आधी, मंत्री व्हायच्या आधी हा माणूस किती गरीब होता आणि आता अचानक एवढा त्याच्याकडे एवढी श्रीमंती, एवढा पैसा कसा वाहत चाललाय की मोठमोठी घरं, लक्झरियस कार्स, त्यांच्या मुलांची जे परदेशी शिकतायत त्यांची फीजच 50 लाख 1 कोटीच्या आसपास आहे. एवढे सगळा पैसा आला कुठून हे त्या जेन झीनी, भले त्यांच्या त्या आयडिओलॉजीमध्ये बसणारं ते सरकार असो किंवा नसो, त्यांनी ते बघितलं नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर हात घातला आणि सांगितलं आम्ही इकडे उपाशी मरतोय, इकडे बेरोजगारी एवढी वाढली आहे, आम्हाला इकडे खाण्यापिण्याचे वांदे आहेत आणि तुम्ही एवढ्या गरिबीतून येताय आणि अचानक एवढे श्रीमंत कसे काय होत आहे याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं उत्तर हवंय. त्यानंतर मग गव्हर्नमेंटनी हे सगळे ऍप्स बॅन करून टाकले कारण नेपो बेबीजचा जो प्रचार आहे तो जगभर या ऍप्समुळे होत होता.
आता ऍप्स बॅन केल्यावर आता करायचं काय? तर या जेनझीनी डोकं लावलं. मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे की बाकी सगळे ऍप्स नेपाळने बॅन केले एक्सेप्ट फॉर टिकटॉक. तर त्याने टिकटॉकलाच आता स्वतःचं हत्यार बनवायचं ठरवलं आणि टिकटॉकवर एक एक सगळे पोस्ट करत गेले सगळे व्हिडिओज या आंदोलनाचे. त्याचबरोबर हम नेपाळ नावाचं एक NGO आहे, एक ऑर्गनायझेशन आहे, जे असे सामाजिक मुद्द्यांवर काय म्हणतात त्याला, सामाजिक मुद्द्यांना त्याच्यावर प्रकाश टाकते. हम नेपाळ आपल्या भारतात सुद्धा तुम्हाला माहिती असेल, ओडिसामध्ये एका नेपाळी मुलीचं जेव्हा तिला मारण्यात आलं होतं तेव्हा हम नेपाळने तिकडे नेपाळमध्ये जोरदार आंदोलन केलं होतं. तर हम नेपाळचा कुठलाही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स नाहीये, ते राजकारणात शिरत नाहीत, ते फक्त लोकांची मदत करतात, समाजसेवा करतात आणि लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे हम नेपाळ ही ऑर्गनायझेशन तिकडच्या लोकल्समध्ये खूप फेमस आहे. तर हम नेपाळकडे हा मुद्दा हे घेऊन गेले की आता ऍप सुद्धा बॅन केलेत, आम्ही आता याच्यावर करायचं काय, टिकटॉकवर सुद्धा एक थोडं कंट्रोल आणतीलच. मग हम नेपाळने एक त्याच्यावर तोडगा काढला आणि त्याने सांगितलं की मी सरकारकडे जाते आणि त्यांना सांगते की आम्हाला फक्त एक डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे, तर आम्हाला त्याची परमिशन द्यावी. आता गव्हर्नमेंटने ते हलक्यात घेतलं आणि NGOनी त्या सांगितलं हम नेपाळने की आमच्याबरोबर काही शाळेतले पोरं असतील. तर सरकारला वाटलं शाळेतली पोरं एवढं करून करून काय करणार आहेत, त्यामुळे सरकारने परमिशन देऊन टाकली. पण सरकारला याचा हासभास सुद्धा नव्हता की आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी एवढी पोरं येतील आणि एवढा मोठा मॉब यांच्या सपोर्टमध्ये येईल. जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ना, असं एकदम आपण हलक्यात निपटून टाकू असं वाटलं होतं. पण ज्या संख्येने सगळे मुलं आले ती संख्या अजिबात यांना अपेक्षित नव्हती. त्याचबरोबर हम नेपाळनी यांना सगळ्यांना सांगितलं होतं, सगळ्या पोरांना, की तुम्ही तुमच्या शाळेचे युनिफॉर्म्स घालून या. जर युनिफॉर्म्स घालून आलात नाहीत आणि कॅज्युअल ड्रेसमध्ये आलात तर बाहेरच्या जगाला कळणार नाहीत की ही खरंच स्टुडंट्स आहेत की हे लोक असेच लोकल्स आहेत इकडचे. तर स्टुडंट्स झाले आणि त्यानंतर गव्हर्नमेंट जागा झालं. मग ते गनशॉट्स फायर केले, टिअर गॅस फायर केले. त्याच्यात कालपर्यंत जो काही आकडा आला होता म्हणजे 9 सप्टेंबरपर्यंत तो काहीतरी 20 पोरं मेली आहेत आणि जवळजवळ 100च्या वर गंभीर जखमी झाली आहेत. आता नक्कीच तो आकडा वाढला देखील असणार. जेव्हा पोरांवर जे काही तुम्हाला तुमच्यावर हिंसाचार करत नाहीयेत, जेव्हा त्यांच्यावर तुम्ही फायर करता तेव्हा हळूहळू बाकीचे लोकल सुद्धा उतरले आणि त्यांचे आई बाबा सुद्धा उतरले. त्यानंतर जे हिंसक वळण या आंदोलनाला मिळालं त्याच्यामुळे अख्खं सरकार आता राजीनामा द्यावा लागलाय त्यांना. आणि आत्ताचा त्यांचा जो पॉप्युलर जो एक लोकल फेस आहे काहीतरी शाह आय थिंक आडनाव आहे वाटतं त्यांचं, ते आता मे बी नेक्स्ट PM म्हणून इलेक्ट होतील. बरं, बाकीच्या तो एक मुद्दा राहिला. बाकीचे जे फेसबुक आहेत ते या नोटीसला, जे नेपाळ गव्हर्नमेंटने जी नोटीस पाठवली होती त्याला उत्तर का देत नव्हते? कारण त्यांचं पण एक पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्या की त्यांच्या मार्केट व्हॅल्यू वाईज, त्यांच्या बिझनेस वाईज नेपाळ ही खूप छोटी कंट्री आहे, त्याचे इंटरनेट युजर्स खूप कमी आहेत. त्यामुळे त्यांना तिकडे येऊन ऑफिस परत ओपन करणं, तिकडे एम्प्लॉईज ठेवणं, तर त्याच्यासाठी त्यांना पैसे खूप लागणार होते. आणि फक्त यांच्या एका स्वार्थापायी आपण आपला बिझनेस मधला घाटा करावा असं कुठल्याही कंपनीला वाटत नव्हतं. सो एक नाही म्हणजे श्रीलंका झालं, बांगलादेश झालं, नेपाळ झालं, या 3 देशात आंदोलनामुळे, जेनझीच्या आंदोलनामुळे सरकार पडलं. मी काय असं कुठल्याही सरकारच्या विरोधात नाहीये, ना कुठल्या सरकारचा समर्थक आहे, हे आधी लक्षात घ्या. माझं असं म्हणणं आहे, जसं माझं मेरिटच्या बाबतीत म्हणणं होतं की आरक्षण नको, मेरिटवर सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे, तसंच सरकारच्या बाबतीत सुद्धा माझं म्हणणं आहे की जर तू काम नाही केलंस बाबा तर पुढच्याला टाटा बाय बाय, ओके, पुढच्याला संधी. जर तू पण काम नाही केलंस तर मग परत कदाचित याला संधी देईन मी, बट त्याच लोकांना परत निवडून आणू नका, कारण मग ते आपल्याला खूप गृहीत धरतात आणि आपली काहीच कामं करत नाहीत. स्वतः मग 70 लाखाच्या 80 लाखाच्या गाड्या घेतात. E20 हा सगळा एक वेगळाच कारभार करतात, ज्याच्यामुळे त्यांच्या मुलाची जी कंपनी होती ती आधी 70 करोडची होती, ती आता 750 करोडची झालेली आहे. E20 म्हणजे E20 इथेनॉल, जे पेट्रोलचं एक नवीन आलंय समोर ते. बाकी सुद्धा अनेक गोष्टी आहेतच. मी तेच बोललो तर तुम्हाला वाटेल मी यांच्या अगेन्स्टच आहे, असं काही नाहीये. जेव्हा आधीचं सरकार होतं त्यांच्या ज्या मला गोष्टी पटत नव्हत्या तेव्हा मी बोलत होतो, फक्त आता सोशल मीडियावर बोलतो, एवढाच काय तो फरक. तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.